यंदा एल निनोमुळे पाऊस कमी पडेल असे भाकीत अनेक जाणकारांनी केले होते. त्यांचे गणित चुकले असे म्हणता येईल का? नाही, पण ते बरोबर होते असेही म्हणता येणार नाही. पाऊस पडला म्हणण्यापेक्षा जेव्हा तो पडला तेव्हा अक्षरशः कोसळला. काही जागी ढगफुटी झाली. बरेच दिवस कोरडे गेल्यानंतर फार थोड्या दिवसात पावसाचे खूप पाणी पडले. देशातील अनेक राज्यातून पूर आले. अपरिमित अशी हानी झाली. पावसाचा असा फटका कमी जास्त प्रमाणात दरवर्षीच बसत असतो. ज्यांना त्याचा तडाखा बसतो ते कसेबसे त्यातून सावरतात. निसर्गाने कसे वागायचे, कोठे किती कसा पाऊस पडायचा हे ठरवणे आपल्या हातात नाही, पण पडणारे पाणी शहाणपणाने कसे वापरायचे याचा निर्णय आपण निश्चित घेऊ शकतो. आपण म्हणजे सत्ताधीशांनी तो घ्यायला हवा. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा यासाठी जागरूक समाजमनाची गरज आहे. आपल्या देशाचे जीवनव्यवहार हे सर्वस्वी मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहेत. मोसमी पाऊस पुरेशा प्रमाणात पडला नाही तर आपले अस्तित्वच संपेल. देशातील शिक्षित समाजाला याची जाणीव आहे का? ती असती तर पडणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासंदर्भातील त्यांच्या आवाक्यात असणारे काम नागरिकांनी निश्चित केले असते. सरकारकडे फक्त तक्रारी करीत बसण्याऐवजी शक्य असणारी कामे माणसांनी स्वतःच करायला हवीत. फक्त पाण्याचीच समस्या नव्हे तर अशी कितीतरी संकटे आहेत ती सोडवण्यात माणसे त्यांचा खारीचा वाटा सहज उचलू शकतील. यासाठी नागरिकांची मानसिकता बदलायला हवी. झोपले अजून माळ तापवीत काया, झोपले अजून माळ तापवीत काया, असंख्य या नद्या अजून वाहतात वाया. अजून हे अपार दुःख वाट पाहत आहे, अजून हा प्रचंड देश भीक मागत आहे. याचा कवी कोण हे मला माहीत नाही, पण आजच्या चित्रात बदल घडवण्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या नागरिकांनी संबंधित व्यासपीठांवर एकत्र यायला हवे. दिवसेदिवस बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीत माणसांनी नेमके काय करायला हवे हे ठरविण्यासाठी, तशी कृती करण्यासाठी समूह मनाची संकल्पना साकार करायची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद. मेरा तेरे सिवा मेरा जग सारा हो तुम, मैंने तुम्हें जहाँ रखा ना कोई खुदा, मेरा तेरे सिवा मेरा जग सारा हो तुम, मैंने तुम्हें जहाँ रखा ना कोई खुदा, मेरा तेरे सिवा